हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर 2-4 दिवसापासून काही व्हिडिओ पोस्ट नाही झाले, कारण खूप घाई गडबड होती आणि पाऊस पण होता, त्याच्यामुळे काही सुचलंच नाही व्हिडिओ टाकायचं. वेळ पण कमी होता, त्याच्यामुळे नाही जमलं. तर आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे हळद. तर हळदीच्या दिवशी ही आहे भैयाची मुलगी, माझी भाची, एकदम धिंगाणा करून टाकला. कोणाला घाबरतच नव्हती अजिबात. जे हळदीचं ते डेकोरेशन वगैरे केलेलं आहे हळदीचं, तर तिथंच जाऊन बसायची, नाही मला इथंच जाऊन बसायचे वगैरे. तर सगळे तिच्याच मागं होते, ओढायचे तरी पण ती पळत तिथंच जायची. आणि कोणती पण लोक असू दे, त्यांना अजिबात घाबरायची नाही, काही नाही. तिला बळबळ उचलून घ्यावं लागायचे आणि बळबळ तिला परत आणून ठेवायला लागायचे. तर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आता. तर पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, अचानकच मे महिन्यामध्येच पाऊस पडायला लागलेला आहे. तर आता इथं नवरदेवाला हळदी कुंकू वगैरे लावून ओवाळून घेत आहेत सगळेजण. रोहिणी, वहिनी वगैरे आमच्या तिकडच्या जेवढ्या होत्या बायका, त्यांचे मी व्हिडिओ काढले. माझा व्हिडिओ काढायला रोहिणीला सांगितलेलं, पण रोहिणीने कॅमेरा चालूच नाही केला, म्हणून त्याच्यामुळे माझा काही व्हिडिओ आला नाही त्याच्यामध्ये. तर चला आता आपण करूया हळदीची सुरुवात. तर सगळ्यांनी मला मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारले होते की ताई लग्न कोणाचं आहे. तर लग्न आहे रोहिणीच्या दिराचं. तर त्याच्या दिराच्या लग्नासाठी आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं, हळदीपासून ते सगळ्याच कार्यक्रमांना. त्याच्यामुळं आम्ही होतोच सगळेजण, दाजी, ताई, मी, माझ्या घरचे सगळेजण होते. तर मी माझे मिस्टर म्हणजे येणार आहेत, पण लग्नाला येणार आहेत, कारण ते तिकडे गेले. त्याच्यामुळं मग काही सारखं येणं नाही होणं. ते म्हटले लग्नाला येणार आहे, आणि पाऊस पण तिकडं चालू होता त्याच्यामुळे. तर ही आहे माझ्या दुसऱ्या भावाची बायको आणि मुलगी. तर इथं दादा बसलेले आहेत. हळदीला सुरुवात झालेली आहे, आणि तुम्हाला हळदीमधल्या गमती सांगते मी. हळद वगैरे लावलेली आहे मी, आणि म्हणजे मी शेवट लावली, आणि त्याच्यानंतर तर खरी हळदीला सुरुवात तेव्हापासून झाली. तर तुम्हाला दाखवते मी काय झालं ते. तर हळद लावून झाली माझी, आणि येतानाच मी हळद घेऊन आले, का तर मला नवरदेवाच्या बहिणीला लावायची. ती रोहिणीची नणंद आहे, तिला लावली आम्ही दोघींनी पण. आणि एक करून सगळ्या मेहुण्यांना लावायचं काम सुरू झालं. तर त्यानंतर मी रोहिणीला पण लावली, कारण हळद ही फक्त मेहुण्यांनाच लावावं असं काही नेम नाही. रंग फक्त मेहुण्यांना लावतात. हळद वगैरे चांगलं दिसण्यासाठी ही आपण बहिणींना, कोणाला पण, म्हणजे जे जवळचे आहेत नवरीच्या, तर त्यांना आपण लावतो. तर ते रोहिणीला पण मी लावत होते हळद, ती मला लावत होती. जे जवळचे आहेत त्यांना आम्ही हळद लावत होतो. छान एन्जॉय चाललं होतं आमचं, म्युझिक वगैरे चाललं होतं. तर आता इथं म्युझिकला जर मी केलं ॲड, तर मग त्याला हे येईल, त्याच्यामुळे मी काय म्युझिक ॲड करत नाही आहे. त्यानंतर एक करून सगळ्यांना आम्ही हळद वगैरे लावत होतो. ही आमची वहिनी आहे, तर तिला पण आम्ही दोघींनी पकडली, आणि हळद लावायचं चालू आहे तिचं. पूर्ण तोंड वगैरे भरून टाकलंय. आणि आम्ही दोघीजणी फक्त शोधत होतो वहिनी, ह्या वहिनी कुठं गेल्या, त्या वहिनी कुठं गेल्या, हे राहिलं ते राहिलं, हे हळदीचं राहिलं. असं करत आम्ही सगळ्या वहिन्यांना हळद लावली. पण आहे ना, हे झालं खरं, पण ह्यांनी ना माझ्यावरती बदला घेतला. आता तो कसा तुम्ही पुढं बघायलाच कसा घेतला माझ्यावरती बदला. हो का, हिला मी अगोदर हळद लावलेली, तिने मला लगेच तिथं हळद लावली. रोहिणीची नणंद म्हणजे नवरदेवाची बहीण आहे, तिने माझं सगळं तोंडाला लावली, डोळ्यात जायला लागली पार हळद माझ्या.
आणि त्यानंतर मी आकाशला हळद लावली, आमच्या म्हणजे आकाश म्हणजे रोहिणीचे मिस्टर, त्यांना हळद लावली. आणि त्यानंतर दाजींना वगैरे सगळ्यांना हळद लावायचं चालू होतं. तर माझ्या इथं डोळ्यात पण हळद गेलेली, त्याच्यामुळे मला काही कळत पण नव्हतं म्हणजे नाही का. आणि दुश्मन भरपूर थांबले होते बघा, भरपूर असे दुश्मन थांबले होते. आणि त्याच्यामुळे मला ना डोळ्यातले हळद काढायला सुद्धा टाईम नव्हता, डोळे झाकूनच मी पळाले होते. आणि तिथं जाऊन मग मी दाजींना हळद लावते. इथं चाललाय सगळ्यांचा धिंगाणा चाललाय हळदीचा. इथे वहिनी मला शोधत होते आणि ते शोधत शोधत माझ्याजवळ आले आणि त्यांनी पाठीमागून मला हळद अशी पकडली की नाही आणि हळदच असेल तोंडाला लावली. तर त्याच्यानंतर परत अजून डोळ्यात हळद गेली. त्यानंतर दुसरी वहिनी आली, ती पण तोंडाला हळद लावायला लागली आणि या दोघींनी माझ्यावरती अटॅक केला, डायरेक्ट अटॅक. त्यानंतर मग सगळे चोपडून टाकली हळद. आणि ह्या हळदीने काय झालं माहिती आहे का, हळद अचानक म्हणजे हळद लावल्यामुळे ना ते पूर्ण असं जळजळायला लागलं होतं, सगळं तोंड पण जळजळायला लागलं होतं आणि ते डोळे पण सगळे जळजळायला लागले. त्याच्यामुळे मग मी हळद अशी काढायला लावली रोहिणीला. आणि मग ते झाल्यानंतर परत रिवेंज म्हणजे आता ह्यांनी आम्हाला लावली ना, आता जे धुतले ना, ज्यांनी तोंड वगैरे धुतलेत ना, त्यांना परत आता हळद लावणार आहे, आम्ही करणार आहे असं. त्यानंतर रोहिणी वगैरे डान्स करायला गेले होते, पण त्यांना काय फोटो वगैरे काढायचे होते, त्याच्यामुळे मग ते परत आले इकडं माघारी. आणि आता इथं फोटो वगैरे चालू आहे, दाजी वगैरे त्यांच्या सगळ्यांसोबतचे फोटो चालू आहे. फोटो सेशन झाल्यानंतर मग इथं डान्स वगैरे करायला सुरुवात झाली. पण मला काही माझं तुम्हाला माहिती आहे, मला फक्त मी असते तरच मला डान्स करायला आवडतं. असं एवढ्या लोकांच्यात मला डान्स करायला अजिबातच आवडत नाही. हळदीत आणि कोणता कार्यक्रम असला तर त्यात तर मी डान्स करतच नाही, फक्त डान्स बघायचं काम करायचं नाही. तर अशा पद्धतीने झाली आपली हळद. कशी वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.